मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपण पाहत आहोत भारतीय न्याय संहिता या संबंधीच्या तरतुदी. आपण यापूर्वी 4 चॅप्टर संपवलेले आहेत. भारतीय न्याय संहितेतला 5वा चॅप्टर आज आपण चर्चेला घेतलेला आहे. तर 5व्या चॅप्टरमध्ये एकूण सेक्शन 63 पासून सेक्शन 99 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे चर्चिले आहेत, त्याच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर आपण आपल्या सोयीसाठी चॅप्टर 5 या चॅप्टरचे सब चॅप्टर म्हणजे आपण आपल्या सोयीसाठी 5 प्रकार करूया. पहिला प्रकार तुम्हाला दिसेल रेप. सेक्शन 63 ते 73 रेप संबंधीच्या तरतुदी आहेत. सेक्शन 74 ते 79 क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन या संबंधीच्या तरतुदी. तिसरा प्रकार ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज सेक्शन 80 to 87 80 ते 87. कॉजिंग मिसकॅरेज सेक्शन 88 ते 92 आणि ऑफेन्सेस अगेन्स्ट चाइल्ड सेक्शन 93 ते 99. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या चॅप्टर 5 मध्ये 5 प्रकार आहेत. एक रेप, दुसरा क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन, थर्ड ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज, फोर्थ कॉजिंग मिसकॅरेज आणि 5वा ऑफेन्स रिलेटिंग टू चाइल्ड बिलो 12 इयर्स ऑफ एज. असे 5 प्रकार आहेत. तर आपल्याला पहिल्या प्रकारची चर्चा करायची रेप सेक्शन 63 ते 73. तर सेक्शन 63 मध्ये रेपची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. ते वेळोवेळी तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत. तर सेक्शन 63 जवळपास जुन्या इंडियन पिनल कोडमध्ये जसा होता तसाच इथं देखील फक्त त्याचा नंबर बदललेला आहे. सेक्शन 375 च्या ऐवजी सेक्शन 63 करण्यात आलेला आहे. अ मॅन इज सेड टू कमिट रेप. आता इथं शब्द वापरलेला आहे मॅन. म्हणजे बघा कधी कधी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये असं विचारू शकतात की वेदर वुमन कॅन बी लायबल फॉर रेप. तर एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की वुमन कॅन नॉट बी लायबल फॉर द ऑफेन्स ऑफ रेप, बट द वुमन कॅन बी लायबल फॉर ऑफेन्स ऑफ अबेटमेंट टू रेप. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर रेप करण्याकरता गुन्ह्याला सहकार्य एखादी महिला करू शकते, परंतु महिला रेपसाठी लायबल राहू शकत नाही, पण अबेटमेंटसाठी लागू होऊ शकते. हे एक मुद्दाम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं. तर पहिला प्रकार आहे रेप. रेपची डेफिनेशन अ मॅन इज सेड टू कमिट अ रेप इफ ही. आता त्याच्यामध्ये त्यानं काय काय कुठल्या प्रकारचे कृत्य केल्यानंतर रेप घडेल त्याचे पहिल्यांदा 4 प्रकार दिलेले आहेत. पेनिट्रेशन ऑफ द पेनिस, त्यानंतर इन्सर्ट टू एनी एक्सटेंट एनी ऑब्जेक्ट ऑर पार्ट, त्यानंतर मॅनिप्युलेट्स एनी पार्ट ऑफ द बॉडी टू ए वुमन ऑर अप्लाइज हिज माउथ टू द प्रायव्हेट पार्ट एक्सेट्रा. तर ते तुम्ही वाचून घ्या, समजण्यासारखे आहेत. केवळ पेनिट्रेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स हाच रेप नसून वेगवेगळ्या गोष्टी जरी त्या महिलेसोबत केल्या असतील तर त्याला रेप संबोधण्यात येतं. तर त्याचे हे प्रकार आहेत की पेनिस जर इंटरकोर्स जर केला तर तो रेप आहेच, परंतु त्याचबरोबर इफ एनी इन्सर्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट, म्हणजे पेनिसच्या ऐवजी प्रायव्हेट पार्टमध्ये दुसरे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही एखाद्या आरोपीनं एंटर केला असेल तरी तो रेप समजला जाईल. आणि असे हे किंवा मुखमैथून करणे वगैरे हे सुद्धा रेपमध्ये त्यांनी धरलेलं आहे. तर हे जे 4 प्रकार रेपमध्ये दिलेले आहेत, हे 4 प्रकार कशा प्रकारे केले तर रेप होऊ शकेल. अगेन्स्ट हर विल, इच्छेविरुद्ध. सेकंड, विदाऊट हर कन्सेंट, स्वीकृती विना. म्हणजे वरील जे 4 प्रकार आहेत ते इच्छेविरुद्ध केले असतील किंवा तिच्या संमती विना केले असतील तर, किंवा विथ हर कन्सेंट when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt. म्हणजे विथ कन्सेंट आहे परंतु ती स्वीकृती मिळवण्याकरता तिला इंटरेस्टेड असलेल्या व्यक्तीच्या जीविताला धोका देऊन किंवा भीती दाखवून मिळवलेली संमती, म्हणजे अशी प्री कन्सेंट नाहीये. त्यानंतर विथ हर कन्सेंट वेन द मॅन नोज दॅट शी इज नॉट हर हजबंड. एखाद्यानं तिचा पती असल्याचं भासवून जर संबंध ठेवला असेल, म्हणजे संमती काय म्हणून मिळवली की मी तुझा पती आहे असं खोटं भासवून त्याच्यावर जर हे केलेलं असेल, शारीरिक संबंध केला असेल तर तो सुद्धा
रेप समजला जाईल. म्हणजे कन्सेंटचे प्रकार आहेत हे. अगेन्स्ट हर विल, विदाउट हर कन्सेंट, विथ कन्सेंट बट कन्सेंट इज ऑब्टेन बाय पुटिंग हर इन डेंजर ऑफ हर लाईफ. त्यानंतर विथ कन्सेंट, when consent is obtained by inducement that saying that he is her husband, पती असल्याचं भासवून करणे. और with or without her consent when she is below 18 years of age. इथं या भारतीय न्याय संहितेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वयांच्या तरतुदी आहेत. तर रेपसाठी व्हॅलिड कन्सेंट कधी म्हटलं जाईल? वेन द वुमन इज अबोव 18 years of age, then and then only she can give consent for the relations. Otherwise, that will be amounting to rape. When she is unable to communicate the consent, ती consent देण्याकरता अपात्र आहे, तर अशा परिस्थितीत सुद्धा त्याला रेप म्हणण्यात येईल. तर अशा रीतीने रेपची डेफिनेशन आहे, एकदम सोपी डेफिनेशन आहे. सेक्शन 63 मध्ये 4 प्रकारे जर एखाद्या व्यक्तीनं 4 प्रकारांपैकी कुठला तरी प्रकार महिलेबरोबर केलेला आहे आणि तो ह्या खालीलप्रमाणे केलेला आहे. कुठल्या? अगेन्स्ट हर विल, विदाउट हर कन्सेंट, विथ कन्सेंट वेन कन्सेंट इज ऑब्टेन बाय पुटिंग हर इन डेंजर टू हर लाईफ, विथ हर कन्सेंट, ऑब्टेनिंग दिस कन्सेंट सेइंग दॅट ही इज हर हजबंड, विथ और विदाउट कन्सेंट, कन्सेंट असो किंवा नसो 18 वर्षाच्या आतली जर महिला असेल तर तो रेपच समजला जाईल, कन्सेंटचा प्रश्न येणार नाही. अँड वेन शी इज अनेबल टू कम्युनिकेट दी कन्सेंट. इतकी सोपी डेफिनेशन आहे आणि त्याकरता तुम्हाला एवढे महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे. सेक्शन 64 मध्ये रेपसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे असे काही प्रकार दिलेले आहेत की जर तो रेपच आहे परंतु तो एखाद्या ऑफिसरनं केलेला असेल किंवा एखाद्या सिनियरनं ज्युनियर बद्दल केलेला असेल, अशा प्रकारची जर काही असेल तर त्याला वाढीव शिक्षा दिलेली आहे. तर सेक्शन 64 मध्ये असं म्हटलेलं आहे की इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ और फाईन और बोथ अशा प्रकारच्या काही शिक्षेची तरतूद आहे. आणि मग त्याच्यामध्ये एन्हान्समेंट महत्वाची आहे. एन्हान्स्ड पनिशमेंट कशाला देण्यात येईल? हुएवर बिंग ए पोलीस ऑफिसर्स कमिट्स रेप्स. जर एखादा व्यक्ती पोलीस ऑफिसर आहे आणि त्यानं त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा प्रिमायसेस युज्ड फॉर पोलीस असेल अशा ठिकाणी जर त्यानं रेप केलेला असेल तर त्याला शिक्षा जास्त आहे. बिंग ए पब्लिक सर्वंट, जर समजा एखादा पब्लिक सर्वंट आहे त्यानं त्याच्या पोझिशनचा गैरवापर करून जर त्यानं रेप केला असेल तर त्याला शिक्षा जास्त आहे. त्यानंतर आर्मड फोर्सेस मधल्या व्यक्तीनं केला असेल तर, बिंग ए मॅनेजमेंट ऑफ द स्टाफ ऑफ ए जेल, जेलरसाठी एक वेगळी तरतूद केलेली आहे. हे जे प्रकार मी सांगतो त्याच्यामध्ये रिमांड होम, म्हणजे जिथं जिथं पुरुषांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली महिला असतील किंवा त्यांना हाताळण्याची संधी असेल त्यांना, महिलांना, कैदी, महिला कैदी आहेत, पुरुष जेलर आहे, महिला पेशंट आहे, पुरुष डॉक्टर आहे किंवा महिला ज्युनियर आहेत, पुरुष सिनियर आहेत, अशा काही केसेस असतील तर त्याला शिक्षेची तरतूद हे जास्त प्रमाणात आहे. त्यासाठी सेक्शन 64 आहे. त्यानंतर सेक्शन 65 मध्ये पनिशमेंट फॉर रेप इन सर्टन केसेस, काही विशिष्ट केसेसमध्ये पनिशमेंट काय दिलेली आहे? हुएवर कमिट्स रेप ऑन ए वुमन अंडर 16 years of age shall be punished with rigorous imprisonment for a term which shall not be less than 20 years. बघा किती सिरियस आहे. म्हणून हे जे कायदे आहेत मित्रांनो, या कायद्यांची माहिती अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला फक्त रेपमध्ये शिक्षेची तरतूद वाढवून काही उपयोग होणार नाही. शिक्षा इतकी आहे, याची जी ग्रॅव्हिटी आहे, ह्याची जी भयानकता आहे, ही संपूर्णपणे समाजापर्यंत पोहोचवण्याची भूमिका असायला पाहिजे. म्हणून हे जर ज्ञान पाहिजे. आता किती लोकांना माहिती आहे की 16 वर्षाच्या आतल्या मुलीबरोबर जर असे काही संबंध ठेवले तर 20 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. ह्याची जाणीव, आणि जर ही जाणीव नाही करून दिली तर तरुण मुलांचं जे व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात किंवा त्यांचा संयम ढळू शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन बर्बाद होऊ शकतं. आता असे गुन्हे तर घडू नयेच, मान्य आहे, परंतु तुम्ही पहा, जर कोर्टाच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की 70 ते 80% केसेसमध्ये निर्दोष सुटका होते. पेपरला घटना घडल्या खूप मोठमोठ्या बातम्या येतात, नराधमाकडून असा गुन्हा घडला, नराधमाला असं व्हायला पाहिजे.
पण जेव्हा केस चालते तेव्हा असं दिसून येतं की त्यांचे प्रेम प्रकरण असतात, 7वी पासून एका वर्गात होते, ती मुलगी पण काही लहान नसते, सज्ञान असते. कशानं? नैसर्गिकदृष्ट्या सज्ञान असते. कायद्यानं मात्र 18 वर्षापर्यंत प्रोटेक्शन दिले, पण ती प्रेम प्रकरण 15व्या वर्षापासून चाललेलं असतं त्यांचं. आणि जेव्हा कुणाच्या तरी लक्षात येतं किंवा पकडण्यात येतं त्यांना रेड हँड वगैरे, तेव्हा मुलगा अडकतो, मुलगी बाहेर राहते. मी त्या मुलाच्या केलेल्या दुष्कृत्याचं समर्थन करत नाही. तो गुन्हाच आहे, 100% गुन्हा आहे. परंतु सुरुवात झालेली आहे दोघांच्या एकमेकांच्या प्रेमातून, जेव्हा ते दोघंही अज्ञान असतात. म्हणून या कायद्याची माहिती ही अगदी शाळेतल्या मुलांपासून सर्वांना देण्यात आली पाहिजे. आता इथं कायदेशीर तरतूद किती भयानक स्वरूपाची आहे, परंतु सामान्यपर्यंत ती पोहोचवणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 66 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर ही जी विक्टीम आहे, जिच्यावर रेप केलेला आहे, हा रेप करत असताना तिला जर कुठली इंजुरी झालेली असेल किंवा तिचा मृत्यू झाला असेल, तर अशा प्रसंगी सेक्शन 66 प्रमाणे तर डेथ सेंटेन्स आहे, मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद सेक्शन 66 मध्ये आहे. त्यानंतर सेक्शन 67 मध्ये म्हटलेलं आहे की सेक्शुअल इंटरकोर्स बाय हस्बंड अपॉन हिज वाईफ ड्युरिंग सेपरेशन. कधी कधी पती पत्नीमध्ये सेपरेशनचा आदेश झाला असेल, दोघं वेगवेगळे राहत असतील, तर तरी सुद्धा ऑफेन्स ऑफ रेप कॅन बी चार्ज और लेवल्ड अगेन्स्ट द पर्सन हु इज कमिटिंग द सेक्शुअल इंटरकोर्स विदाउट हर कन्सेंट. त्याच्याकरता सेपरेट तरतूद केली आहे की जरी पती पत्नीचं नातं असलं तरी ते सेपरेट राहत असतील तर तिच्या इच्छेविना शारीरिक संबंध ठेवता येणार नाही. सेक्शन 68 मध्ये म्हटलेलं आहे सेक्शुअल इंटरकोर्स बाय ए पर्सन इन अथॉरिटी. पर्सन इन अथॉरिटी हे अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला जे आपल्याकडे केसेस येतात की एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये प्रमोशन देण्याचं असेल किंवा एखाद्या महिलेचं नोकरी कायम करण्यासाठी आमिष दाखवून वगैरे जे शारीरिक संबंध ठेवले जातात, प्रमोशन देण्याचं आमिष दाखवलं जातं. तर इन अथॉरिटी, पर्सन इन अथॉरिटीमध्ये कोण कोण येऊ शकतं? whoever being in a position of authority or in fiduciary relationship. fiduciary relationship म्हणजे काय? विश्वासाचे संबंध. एखादा शिक्षक एखाद्या घरामध्ये शिकवण्यासाठी जात असेल तर अशा शिक्षकाची शिकवणी घेणाऱ्याचे संबंध काय असतात? विश्वासाचे संबंध असतात. त्याला फायड्युशरी रिलेशनशिप म्हणतात. तर अशा संबंधातून त्या व्यक्तीबरोबर, त्या मुलीबरोबर, महिलेबरोबर जर असभ्य वर्तन केलं किंवा शारीरिक संबंध ठेवला तर त्यानंतर पब्लिक सर्वंट, कधी कधी फायड्युशरी रिलेशनशिप असतील किंवा कधी कधी पब्लिक सर्वंट असेल, किंवा सुपरिटेंडंट और मॅनेजर ऑफ ए जेल, जेलचा सुपरिटेंडंट किंवा मॅनेजर असेल, ऑन ए मॅनेजमेंट ऑफ ए हॉस्पिटल, कधी कधी हॉस्पिटलचा डॉक्टर असेल, स्टाफ असेल, नर्स असेल, अशा लोकांच्या हातून जर काही अशी कृत्य घडली असतील तर सेक्शन 68 प्रमाणे त्याला मॅक्झिमम सेंटेन्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द टर्म शॅल नॉट बी लेस दॅन 5 years बट विच मे एक्सटेंड टू 10 years अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. म्हणून ह्या ज्या ज्या ठिकाणी महिला वर्गाशी संबंध येऊ शकतो, बिईंग ए सुपेरियर, किंवा तुम्ही जेलर आहेत किंवा तुम्ही एखाद्या ट्युशनचे टीचर आहात, तर अशा वेळी खूप मोठी जबाबदारी पार पाडली पाहिजे की आपण काळजी घेतली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे स्वतःवर, नाहीतर सेक्शन 68 प्रमाणे शिक्षा होऊ शकते. त्यानंतर सेक्शन 69 सेक्शुअल इंटरकोर्स बाय एम्प्लॉईंग डिसीटफुल मीन्स. डिसीटफुल म्हणजे फसवण्याच्या मार्गाने. सेक्शुअल हुएवर बाय डिसीटफुल मीन्स ऑर मेकिंग प्रॉमिस टू मॅरी. हा बघा सेक्शन नवीन आहे. प्रॉमिस टू मॅरी बऱ्याच वेळा कोर्टात केसेस आलेले आहेत, परंतु लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवला, ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या न्यायालयांचे वेगवेगळे निकाल आहेत की प्रॉमिस टू मॅरीनं जर संबंध ठेवला असेल तर तो रेप होऊ शकेल, काही कोर्टाने म्हणलेला होऊ शकणार नाही. असे वेगवेगळ्या विसंगत जजमेंटला आता मात्र इथं आळा बसेल. इथं प्रॉमिस टू मॅरी, लग्नाचं वचन देऊन सुद्धा शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. पहिल्यांदा लग्नाचं आमिष दाखवायचं, भरपूर तिच्याबरोबर सगळे प्रकार करायचे आणि नंतर म्हणायचं की मी लग्न नाही करू शकत. असं जर ब्रीच ऑफ प्रॉमिस झाला असेल तर आता डायरेक्ट सेक्शन 69 ह्या सेक्शन 69 प्रमाणे
शिक्षा होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. डिसिटफुल मीनचा वापर करून किंवा लग्नाचं वचन देऊन कधीही कुणाशी शारीरिक संबंध ठेवणं हा गुन्हा आहे. आणि शिक्षा किती आहे त्याला? इट मे एक्सटेंड टू 10 years ऑर फाईन, अशा प्रकारची शिक्षा तिथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 70 मध्ये गँग रेपची डेफिनेशन दिलेली आहे. गँग रेप, where a woman is raped by one or more persons constituting a group or acting in furtherance of a common intention, each of those persons shall be deemed to have committed the offense of gang rape. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जर अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर सर्वांना सारखीच शिक्षा या केसमध्ये होऊ शकते. ते गँग रेप सेक्शन डिफाईन केलेलं आहे, सेक्शन 70. त्यानंतर सेक्शन 71 मध्ये रिपीट जर अशाच प्रकारचा गुन्हा वारंवार त्या माणसानं केल्याचं जर निष्पन्न झालं, एकदाच नाही तर त्यानं अनेक वेळा रेपचे गुन्हे केलेले असतील, तर सेक्शन 71 त्याला मॅक्झिमम पनिशमेंट दिलेली आहे. त्याचे नॅचरल लाईफ पर्यंत किंवा विथ डेथ इथपर्यंत त्याला शिक्षा देण्यात आली आहे. म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल. जर एखादी व्यक्ती वारंवार रेप सारखा गुन्हा करत असेल तर त्याला फाशीची शिक्षा सुद्धा देण्याची तरतूद सेक्शन 71 मध्ये आहे. त्यानंतर हे एक अत्यंत महत्वाचं, बऱ्याच वेळेला आपल्याला येतं ह्याच्यामध्ये पेपरमध्ये वगैरे काय होतं की भडक बातम्या द्यायच्या नादामध्ये त्या व्हिक्टीमचं नाव वगैरे प्रसारित करतात. अमुक अमक्या मुलीवर अशा प्रकारचा रेप झाला, त्या मुलीचं नाव, त्याच्या फॅमिलीचं नाव अशा प्रकारे सोशल मीडियावर होण्याची शक्यता असते. तर ते टाळण्याकरता सेक्शन 72 मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की डिस्क्लोजर ऑफ आयडेंटिटी ऑफ ए विक्टीम इज ए क्राईम. विक्टीम म्हणजे कोण? गुन्ह्यात बळी पडलेली महिला, मुलगी, जी कुणी असेल तिचे नातेवाईक, या लोकांच्या बद्दलची माहिती प्रसारित करायची नाही. जजमेंटमध्ये सुद्धा त्या व्यक्तीचं, व्हिक्टीमचं नाव लिहायचं नाही, अशा प्रकारची तरतूद आहे. आणि जर याचं काही पालन नाही केलं तर त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते, दंड होऊ शकते किंवा दोन्हीही होऊ शकतं. तर अशा ह्या प्रिंटिंग मीडियानं असा गुन्हा होण्यापासून सावध राहायला पाहिजे आणि आपला बचाव केला पाहिजे. तर असा गुन्हा जर काही घडला असेल तर त्या मुलीचं किंवा त्या महिलेचं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच आपल्याकडे निर्भयाची केस म्हणतात किंवा गुन्ह्यात बळी पडलेली महिला असं म्हणतात. अशा प्रकारे टोपण नावानं संबोधलं जातं, परंतु डायरेक्ट नाव असं कुणी घेतलं जात नाही. त्यानंतर प्रिंटिंग ऑर पब्लिशिंग एनी मॅटर रिलेटिंग टू कोर्ट प्रोसिडिंग विदाऊट परमिशन. जर एखादे, आता निर्भयाची केस तर पूर्ण देशामध्ये चालली होती किंवा आताचं आपण पाहतो रिसेंट प्रकरण जे आहे पश्चिम बंगालमध्ये झालेलं किंवा आपल्या इथं बदलापूरमध्ये झालेलं, तर ह्याच्याबद्दलची कोर्ट कारवाई जर काय होत असेल तर ती सुद्धा प्रसारित करण्याला सेक्शन 73 प्रमाणे बंदी आहे. विदाऊट परमिशन यू कॅन नॉट पब्लिश दिस न्यूज. अशा बातम्या विदाऊट परमिशनच्या जर केल्या तर त्याला सुद्धा शिक्षा 2 वर्षापर्यंत होऊ शकते. अशा प्रकारची तरतूद सेक्शन 73 मध्ये आहे. तर आता आपण पाहिलं की सेक्शन 63 टू सेक्शन 73 आर डिलिंग विथ दी ऑफेन्सेस ऑफ व्हेरियस काइंड ऑफ रेप्स. ह्या रेप बद्दलच्या ह्या सगळ्या तरतुदी आपण सेक्शन 63 पासून 73 पर्यंत पाहिलेल्या आहेत. तुम्हाला पुन्हा विनंती करतो की आपण ज्यावेळी हे लेक्चर ऐकता तेव्हा तुमच्याजवळ जर बेअर ऍक्ट असेल तर, आता मला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगायचं आहे त्यामुळे काही गोष्टी मी फक्त शॉर्टमध्ये सांगतोय. तर तुमच्याजवळ यावेळी जर बेअर ऍक्ट असेल तर तो सेक्शन तुम्ही त्याच्यातलं एक्सप्लेनेशन, त्यातले इलस्ट्रेशन्स त्यावेळी वाचू शकाल आणि त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट कायमस्वरूपी लक्षात राहतील. आपला उद्देश काय आहे? कन्सेप्ट क्लिअर होणं हा उद्देश आहे. तर आपण पहिला प्रकार पाहिला, चॅप्टर 5 मधला पहिला प्रकार कुठला आहे? रेप आहे. तो कितीपासून कितीपर्यंत? सेक्शन 63 ते 73 रेप बद्दल आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. 5व्या चॅप्टर मधला दुसरा प्रकार आहे ऑफेन्सेस ऑफ क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट टू द वुमन, अगेन्स्ट वुमन. हे सगळे जे सेक्शन्स आहेत हे फक्त वुमनच्या अगेन्स्ट झालेल्या गुन्ह्याबद्दलचे आहे. तर हा जो प्रकार आहे क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट द वुमन, हे सेक्शन आहे 74 ते 79. लक्षात ठेवा, चॅप्टर 5 मधला पहिला प्रकार पाहिला आपण रेप
दुसरा प्रकार पाहतोय क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट. क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट सेक्शन 74 ते 79 आहे. असॉल्ट ऑर यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी. त्याचा इंटेन्शन काय पाहिजे? टू आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी, म्हणजे विनयभंग करण्याच्या हेतूने जर बळाचा वापर केला. क्रिमिनल फोर्स म्हणजे काय? बळाचा वापर करणे. तर अशा प्रकारचा जर गुन्हा असेल तर त्याला 5 वर्षापर्यंतची शिक्षा सेक्शन 74 मध्ये आहे. त्यानंतर सेक्शन 75 दिलेलं आहे सेक्शुअल हॅरेसमेंट. अ मॅन कमिटिंग एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट, फिजिकल कॉन्टॅक्ट अँड advances involving unwelcome and explicit sexual overtures, or demand or request for sexual favors, or showing pornography against the will of the woman, making sexually colored remark. म्हणजे किती भयानक स्वरूप यामध्ये दिलेलं आहे. नीट व्यवस्थित जर पाहिलं तर एखादा व्यक्ती सहजासहजी त्याला कायद्याची माहिती नसताना किंवा कशाने सहजासहजी अडकू शकेल असे काही कृत्य एखाद्या व्यक्तीकडनं घडू शकतात. आता पहा, मोबाईल सगळ्यांच्या हातात आहेत. ह्या मोबाईलमध्ये आलेला एखादी क्लिप, एखादी घाणेरडी क्लिप असेल, ब्लू फिल्म सहजासहजी अवेलेबल आहे. ही जर एखाद्या महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध बघे कशी छान आहे म्हणून जर दाखवलं तर ती सेक्शन 75 प्रमाणे सेक्शुअल हॅरेसमेंट समजली जाते. किंवा सेक्स बद्दलचं काहीतरी फेवरेटिबल, तिला स्पर्श न करता केवळ फेवर मागवला किंवा मागणी केली सेक्सची तरी सेक्शन 75 अट्रॅक्ट होतोय. फिजिकल कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा डिमांड केली सेक्शुअल फेवर्सची, शोविंग प्रोनोग्राफी म्हणजे असे घाणेरडी चित्र दाखवले, मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स, फक्त सेक्शुअल रिमार्क्स जरी दाखवले तरी सुद्धा अशा प्रकारे हा गुन्हा घडू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला त्याची शिक्षा होऊ शकते. त्याला सुद्धा शिक्षा सुद्धा 3 वर्षापर्यंत आहे, काही गुन्ह्यांना 1 वर्षापर्यंत आहे. ते शिक्षेचं म्हणजे त्याचं ऑफेन्सचं स्वरूप बघून आहे. त्यानंतर सेक्शन 76 असॉल्ट ऑर यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट टू डिसओबिडियन्स. हुएवर असॉल्ट ऑर युजेस क्रिमिनल फोर्स टू एनी पर्सन ऑर अबेट्स सच ऍक्ट विथ द इंटेंशन ऑफ डिसरॉबिंग ऑर कंपेलिंग हर टू बी नेकेड shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than 3 years but which may extend to 7 years. एखाद्या महिलेला कपडे काढायला लावणे यूज ऑफ क्रिमिनल फोर्सने, बळाचा वापर करून, म्हणजे इथं रेप घडलेला नाही परंतु केवळ कपडे काढायला जरी लावले असतील तरी सुद्धा गुन्हा होऊ शकतो असॉल्टच्या स्वरूपामध्ये. अशी ह्याची शिक्षा आहे. सेक्शन 77 टॉक्स अबाउट व्हॅरिझम. आता व्हॉट इज व्हॅरिझम? कधी कधी आपल्याला पेपरमध्ये बातम्या बघायला मिळतात की कुणीतरी कुठंतरी छुपा कॅमेरा ठेवलेला आहे, लॉजमध्ये असेल किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जिथं कपडे परिधान करण्याकरता एक रूम केलेली असते की त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुम्हाला बसते का नाही फिटिंग वगैरे, अशा करता केलेल्या रूम असतात, बाथरूम असतात. अशा ठिकाणी चोरून कुणाचा तरी फोटो घेतलेला असेल त्याची सुद्धा दखल या कायद्याने घेतलेली आहे. त्याला VOYEURISM व्हॅरिझम असं म्हटलं जातं. हुएवर वॉचेस ऑर कॅप्चर्स द इमेज ऑफ ए वुमन एंगेजिंग इन ए प्रायव्हेट ऍक्ट इन सर्कमस्टन्स वेअर शी वुड युजली हॅव द एक्सपेक्टेशन ऑफ नॉट बिईंग ऑब्झर्व्ड. म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेला आपल्याला कुणी बघू नये अशा आडुशाच्या ठिकाणी तिनं काहीतरी करत आहे आणि त्याचा फोटो काढणं किंवा ते एक बघत राहणं हा सुद्धा सेक्शन 77 प्रमाणे गुन्हा आहे आणि त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. 7 वर्षापर्यंतची. ही किती बंधनं टाकलेली आहेत आणि किती कायदा कडक आहे याची माहिती सर्वांना होणं फार आवश्यक आहे. सहजासहजी म्हणून अत्यंत संयमानं कंट्रोलनं राहण्याची जबाबदारी आता सर्वांचीच आहे. अन्यथा अशा मोठ्या शिक्षेला सामोरं जाऊ शकतं. त्यानंतर सेक्शन आहे 78 स्टॉकिंग. एनी मॅन हू फॉलोज ए वुमन अँड कॉन्टॅक्ट म्हणजे एखाद्या महिलेचा पाठलाग करणं त्याला STALKING स्टॉकिंग असं म्हणतात. फॉलोज ए वुमन ऑर मेकिंग कॉन्टॅक्ट किंवा मॉनिटरिंग द यूज बाय ए वुमन ऑफ द इंटरेस्ट ईमेल और एनी अदर फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक कम्युनिकेशन. सोशल मीडिया आपण पाहतोय, व्हॉट्सअपवर
वाटल तसलं फॉलो करणं, वाटल तसे मेसेज पाठवणं, घाणेरडे त्याची सुद्धा दखल सेक्शन 78 घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. तर सेक्शन 78 हा स्टॉकिंग बद्दल आहे आणि त्याला सुद्धा शिक्षा 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, फाईन होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे वर्ड ऑर गेस्चर ऑर ऍक्ट इंटेंडेड टू इन्सल्ट मॉडेस्टी ऑफ ए वुमन, म्हणजे नैतिक अधःपतन करणाऱ्या गुन्ह्यापैकीच हा एक गुन्हा आहे. सेक्शन 79. कुठले तरी घाणेरडे शब्द वापरणं, हावभाव करणं. अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतं की प्रायव्हेट पार्टचं दर्शन घडवणं किंवा महिलेकडे बघून असभ्य वागणं, हे सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि त्याला सेक्शन 79 प्रमाणे शिक्षा दिलेली आहे आणि ती सुद्धा 3 वर्षापर्यंत अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. तो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट दी चॅप्टर 5 सब चॅप्टर 2. आपण चॅप्टर 5 चे 2 प्रकार आता पाहिले. पहिला प्रकार पाहिला रेप सेक्शन 63 ते 73. दुसरा प्रकार पाहिला क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट दी वुमन सेक्शन 74 ते 79. तिसरा प्रकार आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज सेक्शन 80 to 87, सेक्शन 80 ते 87. दीज आर दी ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज, विवाह संबंधाचे गुन्हे. त्यातला पहिला आहे सेक्शन 80. सेक्शन 80 टॉक्स अबाउट डॉवरी डेथ, where the death of a woman is caused by a burns or bodily injury or occurs otherwise than under normal circumstances. जर एखाद्या महिलेचा मृत्यू संशयास्पद आहे, नैसर्गिक वाटत नाही, अशा पद्धतीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याचा डॉवरी डेथ असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन डॉवरी डेथची तुम्हाला बघायची असेल तर पूर्ण डेफिनेशन सेक्शन 80 मध्ये वाचायला मिळेल. वेअर द डेथ ऑफ ए वुमन इज कॉज्ड बाय अ बर्न्स ऑर बॉडीली इंजुरी ऑर ऑकर्स अदरवाईज दॅन अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस विदिन 7 years. हे महत्वाचं आहे. लग्नानंतर 7 वर्षाच्या आत जर एखाद्या महिलेचा अनैसर्गिक मृत्यू झाला तर तो डॉवरी डेथनच झालाय असं प्रिझम्पशन आहे, कायदा गृहीत धरेल. मग हे असं झालेलं नाही, तो खरोखरचा अपघात होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची आहे. कायदा म्हणणार तूच केलंय, तीच कशी मरते बरोबर बर्न इंजुरीनं, तुझी बहीण तुझी आई बरी मरत नाही, नवीन आलेली सूनच कशी मेली 7 वर्षाच्या आत, असं कायदा समजतो की तुम्हीच काहीतरी तिचा घातपात केलेला आहे आणि काहीतरी तुमच्या डिमांड, कुठल्या तरी मागणीची पूर्तता केली नाही किंवा झाली नाही म्हणून तिचा मृत्यू तुमच्यामुळे झालेला आहे असं कायदा गृहीत धरेल. मग जबाबदारी कुणाची? आरोपीची आहे की ती घरात एकटीच होती, केरोसिन तिनंच आणलं होतं, तिची तिनंच पेटवून घेतलं किंवा मग स्टोवरच स्वयंपाक करत होता, स्टोवचा भडका उडाला, जे काय असेल ऍक्सिडेंटली झाले, ती सगळी जबाबदारी कुणाची राहील तर ती आरोपीची राहील. म्हणून सेक्शन 80 हा अत्यंत महत्वाचा आहे. अनैसर्गिक मृत्यू जर 7 वर्षाच्या आत विवाहानंतर झाला तर त्याची जबाबदारी आरोपीची समजण्यात येईल असं कायदा सांगतो. म्हणून सेक्शन 80 हा डॉवरी डेथ बद्दल आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन 81 कोहॅबिटेशन कॉज्ड बाय अ मॅन डिसीटफुली इंड्युसिंग बिलीफ ऑफ लॉफुल मॅरेज. एव्हरी मॅन हू बाय डिसीट कॉजेस एनी वुमन हू इज नॉट lawfully married to him to believe that she is lawfully married to him and to cohabit or have sexual intercourse with him in that belief shall be punished with imprisonment of either description which may extend to 10 years. म्हणजे एखाद्या महिलेबरोबर पत्नीसारखं राहून स्वतः पती असल्याचं भासवून त्यानंतर हात वर करणे, मी नाही ती माझी कुणी नाही असं म्हणणं, हा सुद्धा सेक्शन 81 प्रमाणे गुन्हा आहे. कोहॅबिटेशन caused by a man deceitfully म्हणजे with intention to deceive. Deceitful means म्हणजे with intention to deceive, फसवण्याच्या उद्देशाने. सेक्शन 82 marrying again during the lifetime of husband or wife. हा जो गुन्हा आहे हा दोघांनाही लागू आहे. इथं फक्त महिलेलाच होईल किंवा पुरुषालाच होईल असं नाही. जोडीदाराच्या जिवंत असताना दुसरा जोडीदार करणे, एखाद्या माणसानं पहिली पत्नी जिवंत असताना म्हणजे बायगमी म्हणायचं आपण याला, दुसरी पत्नी करणं, तर तो गुन्हा आहे. पहिली पत्नी हयात असताना दुसरी करणं सेक्शन 82 प्रमाणे हा गुन्हा आहे.
आणि तोच नियम महिलेला पण लागू होतो. पहिला पती जिवंत असताना दुसरा पती जर केला असेल तर ड्युरिंग दी लाईफ टाईम तर तो गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते. ती 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते सेक्शन 82 प्रमाणे. सेक्शन 83 जो आहे तो आहे मॅरेज सिरेमनी फ्रॉड्युलंटली गॉन थ्रू विदाउट लॉफुल मॅरेज हुएवर डिसऑनेस्टली और विथ फ्रॉड्युलंट इंटेन्शन. सेक्शन 83 अट्रॅक्ट होण्याकरता काय पाहिजे? डिसऑनेस्ट इंटेन्शन. गोज थ्रू द सिरेमनी ऑफ बीइंग मॅरिड knowing that he is not thereby lawfully married shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years. Section 84 enticing or taking away or detaining with criminal intention a married woman. विवाहित महिलेच्या विरुद्धचा हा गुन्हा आहे. Whoever takes or entices away any woman who is or whom he knows or has reason to believe to be the wife of another person with intent that she may have illicit intercourse with any person or conceals or detains with that intent any such woman shall be punished with imprisonment which may extend to 2 years. म्हणजे मॅरिड वुमन असताना तिच्याबरोबर हे संबंध ठेवणं हा जो गुन्हा आहे हा जस्ट लाईक ॲडल्टरी टाईपच आहे. त्यानंतर सेक्शन 85 हजबंड और रिलेटिव्ह ऑफ हजबंड ऑफ ए वुमन सब्जेक्टिंग हर टू क्रुएल्टी. हजबंड पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी एखाद्या महिलेला क्रुएल ट्रीटमेंट छळ करणे वैवाहिक छळ त्याला सेक्शन 85 प्रमाणे गुन्हा संबोधण्यात आलेला आहे आणि त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. त्यानंतर क्रुएल्टीची डेफिनिशन दिलेली आहे ती सेक्शन 86 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 85 मध्ये जो क्रुएल्टी शब्द वापरलेला आहे त्याला सेक्शन 86 मध्ये डेफिनिशन दिलेली आहे. सेक्शन 87 मध्ये किडनॅपिंग ॲबडक्टिंग और इंड्युसिंग वुमन टू कंपेल हर मॅरेज. लग्नासाठी एखाद्याचे महिलेचं अपहरण करणं पळवून नेणं फूस लावणं त्याच्याकरता सेक्शन 87 आहे. तर अशा प्रकारे these are the offenses mentioned under section 80 to 87. section 80 ते 87 these are all the offenses relating to marriages. तर आता आपण चॅप्टर 5 मधला सेक्शन 63 ते 73 रेप बद्दल बघितले. 74 ते 79 क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन पाहिलं आणि तिसरा प्रकार पाहिला ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज. आता आपण चौथा प्रकार पाहतोय कॉजिंग मिसकरेज. सेक्शन 88 ते 92. 88 ते 92 सांगतात कॉजिंग मिसकरेज. मिसकरेज म्हणजे काय? एखाद्या महिलेचा गर्भपात घडवण्याला कारणीभूत होणं त्याच्याकरता 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. ते सेक्शन सांगितलेलं आहे 88 मध्ये. सेक्शन 89 मध्ये कॉजिंग मिसकरेज विदाऊट वुमन्स कन्सेंट म्हणजे काही डॉक्टर्स लोकांना त्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो त्याच्या अनुषंगाने जर केला असेल तर तो गुन्हा नाही, परंतु त्याच्यासाठी कन्सेंट आवश्यक असते. विदाऊट कन्सेंट जर केला असेल तर तो सुद्धा गुन्हा आहे. त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यानंतर सेक्शन 90 मध्ये डेथ कॉज्ड बाय अन ऍक्ट विथ इंटेंट टू कॉजिंग मिसकरेज. गर्भपाताच्या वेळी जर समजा त्या महिलेचा मृत्यू झाला असेल तर त्याला सिव्हिअरली घेतलेला आहे आणि त्याला सेक्शन 90 प्रमाणे 90 प्रमाणे 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर सेक्शन 91 ऍक्ट डन विथ इंटेंट टू प्रिव्हेंट चाइल्ड बीइंग बॉर्न अलाइव्ह और टू कॉज डाय आफ्टर बर्थ. बघा सेक्शन 91 काय म्हणतंय हुएवर बिफोर द बर्थ ऑफ एनी चाइल्ड म्हणजे गर्भातल्या मुलाच्या सुद्धा अधिकाराची जाणीव या कायद्याने ठेवलेली आहे. Whoever before the birth of any child does any act with the intention of thereby preventing that child from being born alive म्हणजे ते बाळ जे आहे ते जिवंत पैदा होऊ नये यासाठी काहीतरी त्या महिलेला खाऊ घालणं किंवा काहीतरी कृत्य करणं तो सुद्धा गुन्हा आहे. और कॉजिंग इट टू डाय आफ्टर हिज बर्थ एक तर तो पोटातच मरावा म्हणून काहीतरी करणं किंवा जन्माला मरावा असं कृत्य करणं याला सेक्शन 91 प्रमाणे 10 वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे. आणि त्यानंतरचा जो शेवटचा सेक्शन आहे तो 92
कॉजिंग डेथ और क्विक अनबॉर्न चाइल्ड बाय ऍक्ट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड. याला तर कल्पेबल होमिसाइड म्हणजे डायरेक्ट सदोष मनुष्यवधाचा कलम लावलेला आहे. whoever does any act under such circumstances that if he thereby caused death he would be guilty of culpable homicide and does by such act cause the death of a quick unborn child shall be punished with imprisonment of either description which may extend to 10 years and also liable to fine. याचे इलस्ट्रेशन जर तुम्ही वाचले ना हे बेर ऍक्ट मधले तर तुमच्या ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर लक्षात येतील. तर आता आपण चौथा प्रकार संपवला. तर 5 प्रकार: रेप, क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन, ऑफेन्सेस रिलेटिंग टू अगेन्स्ट मॅरेज आणि कॉजिंग मिसकरेज. 4 प्रकार आपण पाहिले. आता सगळ्यात शेवटचा प्रकार जो आहे तो सेक्शन 93 पासून 99 पर्यंत आहे आणि हा टोटली न्यू चॅप्टर ऍड केलेला आहे. याला म्हणतात ऑफेन्सेस अगेन्स्ट चाइल्ड, मुलांच्या संबंधितले गुन्हे. सेक्शन 93 मध्ये म्हटलेलं आहे एक्सपोजर अँड अबंडनमेंट ऑफ चाइल्ड अंडर 12 इयर्स ऑफ एज. आपण बऱ्याच वेळा पाहतो की लहान मुलांना असं जनरली मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे की आषाढी वारीला जर पाहिलं आपण त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तर असे अनावरस मुलं वगैरे सोडून देऊन निघून जाण्याची बऱ्याच वेळेला प्रकार घडतात. म्हणून तिथं फार मोठी धर्मशाळा वगैरे सुद्धा आहे, कारण असे सोडून दिले जातात. अबंडनमेंट त्याला म्हणतो आपण. तर असं ह्या खऱ्या अर्थानं कायद्यानं मात्र जर अशी व्यक्ती आढळून आली की त्यानं लहान मुलाचा त्याग केलेला आहे, अबंडन करायला प्रयत्न केलाय 12 वर्षाच्या आतल्या, तर तो गुन्हा समजलेला आहे आणि त्याला सेक्शन 93 प्रमाणे 7 वर्षापर्यंतची शिक्षा देण्यात आलेली आहे. हे सगळे जे गुन्हे बघतोय आपण ते ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड पाहतोय, लहान मूल. आणि लहान मूल कुणाला म्हटलं या कलमानं सेक्शन ज्याचं वय 12 वर्षाच्या आतलं आहे. म्हणून प्रत्येक जे गुन्हे आहेत त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वय वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी मुलाची व्याख्यामध्ये 18 दिलेलं आहे, काही ठिकाणी 12 दिलेलं आहे. म्हणून ते लक्षात ठेवावं लागेल की सेक्शन 93चा वापर करायचा असेल तर वयाची अट आहे 12. त्यानंतर कन्सिलमेंट ऑफ बर्थ बाय सिक्रेट डिस्पोजल ऑफ द डेड बॉडी. कधी कधी गर्भपात करून त्या गर्भपात झालेल्या बाळाचं जी बॉडी आहे ती कुठंतरी विल्हेवाट लावण्याचा, कचऱ्यात टाकणं. अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतं की कचऱ्यात बाळाची बॉडी सापडली. तर हे अनैतिक संबंधातनं झालं की ते कसं तरी गर्भपात करायचा, कुठंतरी टाकून द्यायचं गुंडाळून. अशा प्रकारचे जर गुन्हे झाले असतील तर त्याची सुद्धा दखल सेक्शन 94 घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा 2 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. हायरिंग ऑर एम्प्लॉईंग ऑर एंगेजिंग ए चाइल्ड टू कमिट अन ऑफेन्स, लहान मुलाचा वापर गुन्हेगारीसाठी करणं, याला सुद्धा सेक्शन 95 प्रमाणे गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रोक्युरेशन ऑफ चाइल्ड. प्रोक्युरेशन ऑफ चाइल्ड म्हणजे हुएवर बाय एनी मीन्स व्हॉटेवर इंड्युसेस एनी चाइल्ड टू गो फ्रॉम एनी प्लेस और टू डू एनी ऍक्ट with intent that such child may be or knowing that it is likely that such child will be forced or seduced to illicit intercourse with another person shall be punishable with imprisonment which may extend to 10 years. एखाद्या चाइल्डला घाणेरडं कृत्य करण्याकरता किंवा कुणाबरोबर तरी बेकायदेशीर संबंध ठेवण्याकरता प्रवृत्त करणं, त्याला इंड्यूस करणं, इन्स्टिगेट करणं, याची दखल इथं. म्हणजे इथं तो पुरुषच असावा असं नाही, हुएवर, महिला असेल पुरुष असेल कुणीही लहान मुलाला जर असे काही घाणेरडे कृत्य करायला प्रवृत्त केलं तर त्याला सेक्शन 96 प्रमाणे 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. त्यानंतर किडनॅपिंग ऑर ॲबडक्शन ऑफ चाइल्ड अंडर 10 इयर्स ऑफ एज विथ इंटेंट टू स्टील फ्रॉम इट्स पर्सन. म्हणजे ह्या 10 वर्षाच्या आतल्या मुलाचं जर किडनॅपिंग केलं, ॲबडक्शन केलं तर त्याचा सुद्धा इथं दखल सेक्शन 97 घेतलेली आहे. त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. सेक्शन 98 सेलिंग चाइल्ड फॉर पर्पजेस ऑफ प्रॉस्टिट्यूशन एटसेट्रा. वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशानं एखाद्या चाइल्डचा वापर केला प्रॉस्टिट्यूशनसाठी आणि त्याची विक्री केली असेल तर त्याला 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. चित्रपटामध्ये दाखवतात लहान मुलांना न्यायचं, विक्री करायची आणि त्यानं पुढे जाऊन प्रॉस्टिट्यूशन करायचं. त्यानंतर सगळ्यात शेवटचा सेक्शन ह्या चॅप्टर 5चा आहे तो 99 बाईंग चाइल्ड फॉर द पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन. सेक्शन 98 पहिला तो काय होता, सेलिंग.
99 आहे हा बाई. जर विक्री करण्याचा प्रयत्न केला, विकला असेल चाईल्ड, तर त्याला शिक्षा आहे. त्याचप्रमाणे ज्यानं प्रॉस्टिट्यूशनच्या उद्देशानं मूल विकत घेतलं त्याला सुद्धा सेक्शन 99 प्रमाणे गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते. तर हा जो चॅप्टर 5 आहे मित्रांनो खूप महत्वाचा आहे. हा केवळ वकिलांसाठीच नाही, तर ह्याचा वापर पोलिसांना, पोलिसाची परीक्षा देणाऱ्यांना, सर्वसामान्य माणसांना, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या सध्या वाढत आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी जर पाहिला तर त्यांना ह्या गुन्ह्याचं गांभीर्य कळेल. व्हिडिओ पाहत असताना बेरॅक्ट पहा. आजकाल मराठीमध्ये सुद्धा सगळे सेक्शन्स उपलब्ध आहेत. नेटवर गेलात तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेक्शनचा आकडा टाकला तर सर्व भाषेमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. कायदा शिका, होणारं नुकसान टाळा, इतरांनाही सांगा. आत्ता सांगितलेला जो चॅप्टर 5 आहे भारतीय न्याय संहितेतला, हा प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो वकील असो, डॉक्टर असो, रिक्षावाला असो, कुणीही असो, महिला असो, पुरुष असो, सर्वांसाठी आहे. तर सर्वांनी हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा असल्यामुळं तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे. याचा अभ्यास करा. खूपच घाणेरडे प्रकार आपल्याला रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. बदलापूर प्रकरणासाठी म्हणा किंवा हे होत असलेल्या प्रकारांसाठी एक वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी मला काढण्याची खूप इच्छा आहे, करीन मी एखाद्या दिवशी. की केवळ गुन्हा शिक्षा वाढवली किंवा त्या माणसाला आणून आता काय भावनेच्या आहारामध्ये एक मिनिस्टर म्हणले की त्याचं लिंग कापून टाका, एक महिला मोठमोठ्या सध्या निवडून आलेल्या विधान परिषदेवर आहेत ते म्हणले त्याला चौकात फाशी द्या. हे सामान्य माणसानं म्हणणं वेगळं, लोकप्रतिनिधी सुद्धा कायदा वगैरे बाजूला ठेवून जनतेला खुश करण्याकरता वाटतं तसे वक्तव्य करतात. तुम्ही कायदा करा ना, चौकामध्ये फाशी देण्याचा, लिंग कापण्याचा. आहे का आपल्याकडे कायदा? राज्य कायद्याचं आहे. कितीही घाणेरडा गुन्हा करू द्या, शेवटी काय करावं लागणार आहे? कायद्याने शिक्षा करायची. आणि कायद्यामध्ये शिक्षा तुम्ही फाशीची जरी ठेवली तरी सुद्धा सर्वच्या सर्व गुन्हे आहेत तसेच व्हायला लागलेले आहेत. गुन्ह्यामध्ये वाढ होते. मग जो व्हिक्टीम आहे किंवा व्हिक्टीमचे जे पालक आहेत यांचं समाधान कशात आहे? आरोपीला फाशी होण्यात समाधान नाहीये. असा गुन्हा होऊ नये असं प्रत्येक पालकाला जर वाटत असेल तर कायद्याची माहिती सामान्य माणसाला होणं पहिल्यांदा आवश्यक आहे. जर माहिती जर समज प्रत्येकाला माहीत झालं हे की असं कृत्य केलं तर इतकी भयानक शिक्षा होऊ शकते. गुन्हा करणारा बाहेर करून जातो, त्याच्या घरावर दगडफेक होते. सोशल मीडियावर त्या आई वडिलांना वाटेल त्या घाणेरड्या शब्दात कशाला जन्म दिला असला मुलाला, मारून का टाकलं नाही जन्मताच, अशा प्रकारच्या शिव्यागाळींना त्यांना सामोरं जावं लागतं. आता पालकांनी कुठं कुठं लक्ष ठेवायचं. तर हे संस्कार वगैरे तर आता काही फार आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. बेटर वे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शिक्षण शिकत असताना 7वी 8वी पासून ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान उपलब्ध करून दिलं पाहिजे. जे कुणी असे संघटित आहेत किंवा आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की डॉक्टरला कधी कधी जबाबदारी आहे, डॉक्टरवर बंधन आहे. मग डॉक्टरांच्या मीटिंग घ्या, त्यांना ह्या कायद्याची माहिती द्या की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. रिक्षामध्ये आपण लहान मुलं पाठवतो, त्यांच्याकडून काही गुन्हा घडू शकतो चुकून. खूप चांगले काम करतात ते, परंतु एखादा अपवाद प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की बाबा रे, आपण लहान मुलांना हँडल करतोय, त्यांच्या शरीराशी आपला संबंध येतोय, त्याला उचलण्याची वेळ कधी कधी येते, तर तू या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या घटकांना कायद्याचं ज्ञान देण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. सर्वांनी त्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. खरं तर शासनानं सुद्धा समाजसेवी संस्थांचा, तरुण वकिलांचा, तरुण महिला वकिलांचा, महिला सगळ्याच वकील असू द्यात, तरुण असू द्या, कुणी असू द्यात, त्यांचा संख्या भरपूर आहे, त्यांचा उपयोग करून घेऊन ह्या सर्वांपर्यंत हा कायदा सुद्धा जर पोहोचवला तर रेप सारखे गुन्हे किंवा बालकांचं लैंगिक शोषण होण्यापासून आपण वाचवू शकतो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.